जे आज देखील सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये एक आज पाऊस पडणार आहे. म्हणजे 5 ऑगस्टला तिकडल्या भागात थोडा पाऊस आहे. पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आणखीन 1-2 दिवस कामं करायला वेळ आहे. मग आता पाऊस कधी येणार आहे? तर 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट म्हणजे ह्या 12 दिवसामध्ये, म्हणजे 8, 9, 10, 11 पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, परत 2 दिवस उघड देईल. त्याच्यानंतर 14 ते 18च्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे. पण आता हे जे आता उद्याचा जे 8 तारखेचा पाऊस येणार आहे, काही ठिकाणी 7ला देखील येणार आहे. मग हा कुठं पडणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण काय करू, हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात पडणाऱ्या शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे. मग सांगायचं झालं तर आपण काय करू, सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे, हिंगोलीकडे पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे, लातूर जिल्ह्यात पडणार आहे, धाराशिवकडे आहे, बीड जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे, सांगली सातारा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपासनं सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो. जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे,